गाईज आज खूप दिवसातून ब्लॉग अपलोड करते. शंभू 3 महिन्याचा झाला आहे ना, तेच मला फोटोशूट करायचं होतं. तर त्याच्या सतरंजी आथरली आणि इथं मी ना बेलाचे पानं वगैरे आणून ठेवले. आमच्या घरापाशीच बेलाचं झाड आहे, त्याचे ना बेलाचे पानं आणून ठेवले. घरापाशीच बेलाचं झाड आहे, त्याची पानं फुल आणून ठेवले. आणि माझ्याकडे सफेद साडी तर नव्हती, माझ्या जावाची घेतली, पण ती पूर्ण सफेद नाही आहे, थोडीशीच सफेद आहे. तर रिया झोपली आहे आणि हा शंभू खेळतोय, तर थोडीशी डिझाईन आहे. आणि ही साडी घेतली मी शंभूला तयार करण्यासाठी. आता मी तुम्हाला पुढे दाखवते कशी रेडी करते. तर आता मी तयारी करते. रंजीवरती ना मी ना साडी आथरून घेतली. तिला काही इस्त्री वगैरे नव्हती केली, तशीच आथरून घेतली, कारण की माझ्याकडे टाईम नव्हता. रियाला झोपवलं होतं, शंभूला झोपा द्यायला कोणी नव्हतं, कारण आत्या घास कापायला गेल्या होत्या. त्यानंतर म्हटलं चला आता पटकन आवरून घेऊ. महादेवाची पिंड काढली. घरात जे असतील डाळी साळी तांदूळ आणि महादेवाची पिंड बनवण्यासाठी मी म्हणजे कांद्याचं बी घेतलं होतं. ते बी घेतलं, त्या बियाचं म्हणजे मी महादेवाची पिंड बनवली होती. दुसरं काही ब्लॅक कलरमध्ये उडदाची डाळ होती, पण ती थोडी सफेद पण होती. तर टाईम पण लागला असता तिला उलटं वगैरे करण्यात, कारण की थोडी एका बाजूनी सफेद एका बाजूनी ब्लॅक. त्यामुळे मी कांद्याचं रोप घेतलं. मस्त असा आकार झाला, पण खालचा आकार मला वाटलं चुकला. त्यामुळे खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवण्यासाठी. पण त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा कशी महादेवाची पिंड बनवली. नंतर मी ती व्यवस्थित करून घेतली आणि तिचा आकार बदलवला, कारण मी खाली तिच्यामध्ये तांदूळ डाळ टाकली. मग तो खालचा आकार परत सेट केला व्यवस्थित आणि मस्त अशी महादेवाची पिंड तयार झाली. मग तिरशूळ बनवायला घेतलं आणि दादा ती घरी आले होते शाळेतून. दादाचं पोट दुखत होतं म्हणून माझं पटकन झालं आवरायचं, कारण की मला एकटीला हे सगळं जमलंच नसतं. कारण रिया पण झोपेतून उठली होती. तिचं झोपेतून उठलं होती, तिचं गुरं एकपट असतं आणि वैताग दुप्पट असतो. आमच्या घरापाशीच ना बेलाची पाने, जसं तुम्हाला व्हिडिओ सांगितलं, फुलं पण होते बरं का. मी ठेवून बघितले होते, पण ते मला व्यवस्थित नाही वाटले, म्हणून फक्त बेलाचे पानं ठेवली. तर आमचे शंभू शेठ पण उठले होते बरं का, आणि ते उठले होते त्यामुळं काही गंध वगैरे काही लावून देणं. जसं महादेवाला भस्म असतं तसं मी लावायला घेतलं, पण तो काही लावून देत नव्हता. दादा म्हणायचा शंभू शंभू, तेव्हा कसं तरी कुठेतरी लावून दिला पटकन. त्याला मस्त गंध वगैरे लावला आणि तसंच ना हाताला वगैरे लावला. मला जे महादेवाच्या डोळा असतो तिसरा तो काढायचा होता, पण माझा शंभू काय मला काढून देणार नाही, कारण झोपला. विठुराया बनवला तेव्हा झोपेतच गंध लावला होता, तरी पण तो गागत होता. मग महादेवाचा लूक तयार केला, त्याला मस्त तिथं ठेवलं आणि मग मस्त 2-4 फोटो वगैरे काढून घेतले. खूप काही नाही, कारण की आयफोनचं खूपच स्टोरेज भरतं. मग थोडेफार फोटो काढले, व्हिडिओ काढले. त्याकरता मागचे पण व्हिडिओंचा सपाटा करावा लागतो, खूप कठीण आहे. आणि असा कसा तरी मी व्हिडिओ काढला. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये. आता श्रावण सोमवार आला आहे, त्यामुळे मी माझ्या बाळाचा असा लुक केला. तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ आत्ताच सेव्ह करा आणि तुमच्या बाळाचा पण असं काहीतरी लुक तयार करा. आता माझा शंभू असा बोलतोय, आता 3च महिन्याचा झाला आहे, वकारे घालतोय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.